पिरियडला आपण गती नियमांचे उपयोजनच्या बद्दल माहिती पाहूया. रेट लॉवरून आणि रेट कॉन्स्टंटवरून दिलेल्या रिॲक्शन मिक्सरमधील कोणत्याही कंपोजिशनसाठी रेट ऑफ रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचा वेग आपणाला कॅल्क्युलेट करता येतो, काढता येतो किंवा ठरवता येतो. रेट लॉवरून रिॲक्शनचं मेकॅनिझमबद्दल आपणाला भकीत करता येतं, प्रिडिक्शन करता येतं. रेट लॉवरून रिॲक्शनच्या दरम्यान रिॲक्टन्स आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या कोणत्याही वेळेसाठी अनुमान काढता येतं. बघा, रेट लॉचे उपयोजन बघताना, ॲप्लिकेशन्स आपण बघताना, गती नियमाचं उपयोजन बघताना आपणाला असं लक्षात येतं की रेट लॉ माहीत असेल, रेट कॉन्स्टंट माहीत असेल तर दिलेल्या रिॲक्शन मिक्सरमधील कोणत्याही कंपोजिशनसाठी रासायनिक अभिक्रियेचा वेग काढता येतो किंवा ठरवता येतो. रेट लॉवरून रिॲक्शनच्या मेकॅनिझमबद्दल, कार्यकरणबद्दल भकीत करता येतं. रेट लॉवरून रिॲक्शनच्या दरम्यान रिॲक्टन्स आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या कोणत्याही वेळेसाठी अनुमान काढता येतं. तर या ठिकाणी बाय नोईंग रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट, रेट ऑफ रिॲक्शन फॉर एनी गिवन कंपोजिशन ऑफ रिॲक्शन मिक्सर कॅन बी मेजर्ड ऑर एस्टिमेटेड. बघा, जर रेट लॉ माहीत असेल, रेट कॉन्स्टंट माहीत असेल तर रेट ऑफ रिॲक्शन फॉर एनी गिव्हन कंपोजिशन ऑफ रिॲक्शन मिक्सर कॅन बी एस्टिमेटेड ऑर कॅल्क्युलेटेड. म्हणजे रेट लॉ माहीत असेल, रेट कॉन्स्टंट माहीत असेल तर दिलेल्या रिॲक्शन मिक्सरमधील कोणत्याही कंपोजिशनसाठी रेट ऑफ रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचा वेग ठरवता येतो किंवा काढता येतो. हे पहिलं ॲप्लिकेशन्स. दुसरं ॲप्लिकेशनच्या बाबतीत मी सांगितलं की रेट लॉवरून रिॲक्शनच्या मेकॅनिझमबद्दल भाकीत करता येतं. इट कॅन बी बाय नोईंग रेट लॉ मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन कॅन बी प्रेडिक्टेड. म्हणजे रेट लॉवरून रिॲक्शनच्या मेकॅनिझम संदर्भात आपणाला भाकीत करता येतं, रिॲक्शनचं मेकॅनिझम प्रिडिक्ट करता येतं. त्याचबरोबर can be estimated concentration of reactants and product at any instant after start of reaction. तर रेट लॉवरून रिॲक्शनच्या दरम्यान रिॲक्टन्स आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी कोणत्याही वेळेसाठी आपणाला कॉन्सन्ट्रेशन काय करता येतं, वेळेसाठीचं अनुमान काढता येतं. बाय इट कॅन बी एस्टिमेटेड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट ॲट एनी इन्स्टंट आफ्टर स्टार्ट ऑफ रिॲक्शन. रेट लॉवरून रिॲक्शनच्या दरम्यान रिॲक्शन आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या कोणत्याही वेळेसाठी अनुमान काढता येत. हे 3 ॲप्लिकेशन्स आपणाला रेट लॉवरून सांगता येतात. रेट लॉचे हे सगळे काय उपयोजन आहेत, म्हणजे व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ रेट लॉ असा प्रश्न विचारला तर आपणाला त्या संदर्भातली माहिती सांगता आली पाहिजे. रेट कॉन्स्टंट, गती स्थिरांक आपण म्हणतो. रिॲक्शनमधील सर्व रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन संहतीचं युनिट एकक असताना रिॲक्शनची जी गती असेल त्या गतीला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. द रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टन्ट्स आर युनिटी. बघा, रेट कॉन्स्टंट त्याला स्पीड कॉन्स्टंट म्हणतो, आपण त्याला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणतो, स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट असंही म्हणतो. ज्यावेळेस रासायनिक अभिक्रियेचा वेग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, ऑल रिॲक्टन्स युनिटी असताना, एकक असताना, जो रासायनिक अभिक्रियेचा वेग असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टन्स are unity, then rate of reaction is known as rate constant. Is called a rate constant. It is also called a proportionality constant, specific rate constant,
velocity constant, speed constant. बघा, रेट कॉन्स्टंटबद्दल माहिती पाहत असताना आपण पाहिलं की रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टन्स टेकन ॲज अ युनिटी आर युनिटी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, सगळ्या रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर युनिटी असेल तर त्यावेळेस रासायनिक अभिक्रियाचा जो वेग असतो त्या वेगालाच आपण काय म्हणतो तर गतिस्थिरांक म्हणतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग की ज्या वेळेस मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टन्स टेकन ॲज युनिटी, देन दिस रेट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड अ रेट कॉन्स्टंट. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे जात असताना ॲट फिक्स्ड टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ के इज कॉन्स्टंट. टेम्परेचर जर स्थिर असेल तर केची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. टेम्परेचर जर आपण इन्क्रीज करत गेलो तर रेट कॉन्स्टंट वाढत जातो. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस रेट कॉन्स्टंट इन्क्रीजेस. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स, रेट कॉन्स्टंट हा डिपेंड असतो, नेचर ऑफ रिॲक्टन्सवर डिपेंड असतो, टेम्परेचरवर डिपेंड असतो. टेम्परेचर वाढवत गेलो की व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट वाढतो. रेट कॉन्स्टंट हा डिपेंड असतो कशावर, रिॲक्शनच्या कंडिशनवर, प्रेझन्स ऑफ कॅटलिस्टवर, सॉल्व्हंटवर, pHवर. जर आपण समजा कॉन्सन्ट्रेशन कॅटलिस्टच्या उपस्थितीमध्ये रिॲक्शनचा वेग वाढतो, याचा अर्थ रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा वाढते. इन प्रेझन्स आणि इन ॲब्सन्स ऑफ कॅटलिस्ट व्हॅल्यू ऑफ के जर आपण पाहिला तर व्हॅल्यू ऑफ के हा काय होतो, इन्क्रीज होत जातो इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट. रेट ऑफ कॉन्स्टंट डज नॉट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. रेट कॉन्स्टंट हा कॉन्सन्ट्रेशनवर इंडिपेंडंट असतो, बट इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ रिॲक्टन्स. रिॲक्टन्सच्या नेचरवर डिपेंड असतो, मात्र त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट हा काय असतो, इंडिपेंडंट असतो. व्हॅल्यू ऑफ के इज डिफरंट फॉर डिफरंट रिॲक्शन. केची व्हॅल्यू ही डिफरंट रिॲक्शनसाठी डिफरंट असते. मेजर द रेट ऑफ रिॲक्शन, लार्जर द व्हॅल्यू ऑफ के, फास्टर विल बी रिॲक्शन अँड व्हाईस वर्सा. तर बघा, रिॲक्शनचा रेट ज्यावेळेस लार्जर व्हॅल्यू असते केची त्यावेळेस रिॲक्शन फास्ट घडते. आणि जर व्हॅल्यू ऑफ के जर स्मॉलर व्हॅल्यू असेल तर रिॲक्शनचा रेटसुद्धा स्लोअर असतो. मेजर रेट ऑफ रिॲक्शन, के काय मेजर करतो तर रिॲक्शनचा रेट मेजर करतो. केची व्हॅल्यू जर हायर असेल, लार्जर असेल तर रिॲक्शनचा रेटसुद्धा फास्टर असतो. आणि रिॲक्शनचा रेट फास्टर असेल तर केची व्हॅल्यू लार्जर असणार. इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट के हॅव हायर व्हॅल्यू. द रिॲक्शन विच हॅव लोअर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन हॅव हायर व्हॅल्यू ऑफ के. बघा, in presence of catalyst provide lower energy of activation, therefore rate of reaction higher, value of K is higher. म्हणजे लोअर, जेवढं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन लो असेल तेवढी केची व्हॅल्यू हायर असेल. बघा, पहिलं कॅरेक्टरिस्टिक रेट कॉन्स्टंटच्या संदर्भात, स्पीड कॉन्स्टंटच्या संदर्भात, व्हॅलॉसिटी कॉन्स्टंटच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपणाला असं लक्षात येतं की केची व्हॅल्यू ही टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ के इन्क्रीजेस. केची व्हॅल्यू कॅटलिस्टवर डिपेंड असते. इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट केची व्हॅल्यू वाढत जाते. केची व्हॅल्यू नेचर ऑफ रिॲक्टन्सवर डिपेंड असते. केची व्हॅल्यू pHवर डिपेंड असते, सॉल्व्हंटवर डिपेंड असते. केची व्हॅल्यू मात्र कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्सवर इंडिपेंडंट असते. But if one or more substances are in excess concentration, then order of reaction change. Hence, rate constant also change for bimolecular and second order reactions. The value of K different for different reaction. Make K larger the value of K, faster will be reaction, and higher the value of rate of reaction, faster be rate of reaction, value of K is larger. Lower the energy of activation in reaction, higher the value of K.
आता या ठिकाणी युनिट ऑफ के रेट कॉन्स्टंटचं जे युनिट आहे फॉर डिफरंट ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी डिफरंट असतं. आपणाला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन युनिट ऑफ के ज्यावेळेस आपणाला कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन आपण मोल पर डेसिमीटर क्यूबमध्ये एक्सप्रेस करतो. कॉन्सन्ट्रेशन कशात एक्सप्रेस करतो? मोल पर डेसिमीटर क्यूबमध्ये एक्सप्रेस करतो आणि टाईम आपण सेकंदामध्ये एक्सप्रेस करतो. आणि त्यावेळेस आपल्याला साहजिकच रिॲक्शनचं जे युनिट आहे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट आपणाला या ठिकाणी मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स या पद्धतीने घेतो आपण. रेट ऑफ रिॲक्शन बरोबर कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाईम. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल पर डी एम क्यूब आणि कॉन्सन्ट्रेशनला भागिले टाईम आहे म्हणजे सेकंद मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स हे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट असेल. आणि रेट कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन फॉर डिफरंट ऑर्डर फॉर डिफरंट व्हॅल्यू. तर बघा डिफरंट ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंटची जी युनिट असणार आहे त्या डिफरंट असेल. आणि हे युनिट आपणाला ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्पल फॉर्म्युला आहे युनिट ऑफ के इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन. कॉन्सन्ट्रेशन रेस टू काय 1 मायनस एन सेकंड इन्व्हर्स और मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू 1 मायनस एन रेस टू काय 1 मायनस एन सेकंड इन्व्हर्स फॉर nth ऑर्डर. जर समजा या ठिकाणी आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन घेतली तर मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू 1 मायनस एन आणि एनची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 1 घेतो आहे. साहजिकच मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 1 मायनस 1 सेकंड इन्व्हर्स मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू 1 मायनस 1 झिरो सेकंड इन्व्हर्स. आणि कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर 1 येतं. साहजिकच या ठिकाणी जे युनिट येणार आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी केचं युनिट रेट कॉन्स्टंटचं युनिट सेकंड इन्व्हर्स येईल. आता सेकंड ऑर्डरसाठी आपल्याला युनिट काढायचं आहे. आपण फॉर्म्युला सेम कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन सेकंड इन्व्हर्स मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स 1 मायनस 2 सेकंड इन्व्हर्स. साहजिकच सेकंड ऑर्डरसाठी युनिट येईल मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू मायनस 1 सेकंड इन्व्हर्स. साहजिकच युनिट सेकंड ऑर्डरसाठी येईल मोल इन्व्हर्स डेसिमीटर क्यूब कारण डेसिमीटर क्यूब रेस टू मायनस 3 इंटू मायनस 1 मायनस मायनस प्लस आणि डेसिमीटर क्यूब आलं. साहजिकच युनिट काय आलं डेसिमीटर क्यूब मोल इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स. आता आपण थर्ड ऑर्डरसाठी जर युनिट बघितलं मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स 1 मायनस 3 सेकंड इन्व्हर्स. साहजिकच थर्ड ऑर्डरसाठी मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू मायनस 2 सेकंड इन्व्हर्स मोल रेस टू मायनस 2 डेसिमीटर मायनस मायनस प्लस डेसिमीटर रेस टू 6 आणि काय येईल सेकंड इन्व्हर्स म्हणजेच लिटर रेस टू 2 मोल रेस टू मायनस 2 सेकंड इन्व्हर्स हे युनिट आपणाला थर्ड ऑर्डरसाठी येईल. आणि 0 ऑर्डरसाठी जे युनिट येईल मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स रेस टू 1 मायनस 0 सेकंड इन्व्हर्स. साहजिकच मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स हे 0 ऑर्डरसाठी युनिट येईल कशाचं केचं. म्हणजे थोडक्यात आपणाला केचं युनिट काढायचं असेल वेगवेगळ्या ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी तर साधा सोपा फॉर्म्युला आहे कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन सेकंड इन्व्हर्स. आणि त्या ठिकाणी तुम्ही एनची किंमत जी तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्शन दिली असेल त्यानुसार 0 1 2 3 4 डॅश डॅश एन आपण या पद्धतीने एनची व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो आणि आपणाला केचं युनिट कॅल्क्युलेट करता येऊ शकतं.
ट्राय दिसमधील 123 पेजमधला आपला प्रश्न बघतोय. फॉर दिस रिॲक्शन 2A + 2B gives 2C + D. If the concentration of A is doubled of at concentration B, the rate increase by factor 4. If the concentration B is doubled with concentration A being constant, the rate is doubled. Write the rate law of the reaction. Write the rate law of the reaction. आता आपणाला या ठिकाणी एक रिॲक्शन दिली आहे. 2A + 2B gives 2C + D. या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन एचं आपण रिॲक्टन्स जो ए आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण डबल्ड करतो आहे. बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतो आहे. रिॲक्शनचा रेट 4 फॅक्टरने वाढतो आहे. ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेशन एचं कॉन्स्टंट ठेवू, बीचा कॉन्सन्ट्रेशन डबल्ड करू, त्यावेळेस रेट डबल्ड होतो आहे. तर यावरून आपणाला रेट लॉ लिहायला सांगितलेला आहे. हा पहिला पार्ट. पुन्हा आपण दुसऱ्या पार्टकडे रेट लॉ या ठिकाणी दिलेला आहे. A + B gives C is found to be rate equal to K into concentration A raised to 2 into concentration B. The rate constant of reaction at 25 degrees Celsius is 6.25 molar raised to -2 second inverse. What is the rate constant of reaction if concentration A is 1 mole decimeter cube inverse second inverse and concentration B 0.2 moles decimeter cube mole decimeter cube inverse second inverse. आता यावरून आपणाला हा प्रॉब्लेम सोडवत असताना 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट जो आहे आपणाला या प्रॉब्लेममध्ये रिॲक्शन आपण लॉ ऑफ मास रेट लॉ अप्लाय करणार आहे. साहजिकच रेट बरोबर सपोज रेट बरोबर R1 K इंटू कॉन्सन्ट्रेशन A raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y. आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन A इज डबल्ड. कॉन्सन्ट्रेशन A आपण डबल्ड करतो आहे. कॉन्सन्ट्रेशन A = 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन A आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतो आहे. साहजिकच R2 = रेटला आपल्याला ह्या ठिकाणी न्यू रेटला अप्लाय करावं लागेल. R2 = K × 2 कॉन्सन्ट्रेशन A ब्रॅकेट कंप्लीट raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y. आता आपल्याला ह्या ठिकाणी इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. Xची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता आपल्याकडे 2 इक्वेशन होती. इक्वेशन फर्स्ट रेट R1 = K इंटू कॉन्सन्ट्रेशन A raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y आणि दुसरं R2 बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 इंटू A raised to X कॉन्सन्ट्रेशन A raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y. आता हे 2 इक्वेशन आहे. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता यावरून 2 इक्वेशन आपल्याला दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनने आपण डिवाईड करूया आणि त्यावरून आपल्याला Xची व्हॅल्यू काढता येईल. R2/R1 = R2ची किंमत आहे K ब्रॅकेटमध्ये 2 कॉन्सन्ट्रेशन A ब्रॅकेट कंप्लीट raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to R2ची किंमत आपण या ठिकाणी घेतली. R2 बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 कॉन्सन्ट्रेशन A आणि raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y. आता R1ची किंमत डिवाईड केली आपण. R2 / R1. R1ची किंमत आहे K इंटू कॉन्सन्ट्रेशन A raised to X इंटू कॉन्सन्ट्रेशन B raised to Y. आता आपण पहिली ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. R2/R1 = K इंटू 2 raised to X. आता या ठिकाणी जे मोठी ब्रॅकेट आहे 2 इंटू A raised to कॉन्सन्ट्रेशन A आणि ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर X2 आपण 2 raised to X इंटू A raised to X
ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर बी रेस टू काय येणार आहे वाय डिवायडेड बाय के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय. आता या ठिकाणी ए रेस टू एक्सला ए रेस टू एक्स जाईल, केला के जाईल, बी रेस टू वायला बी रेस टू वाय जाईल. साहजिकच R2/R1 इक्वल टू 2 रेस टू एक्स. आता रेट इन्क्रीज बाय फॅक्टर 4. रेट कितीने वाढतो आहे? याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट चौपटीने वाढतो आहे. साहजिकच R2/R1 इक्वल टू 4. R2/R1 इक्वल टू 2 रेस टू एक्स. आता R2/R1 4 आहे, म्हणजे 4 इक्वल टू 2 रेस टू एक्स. मग आपणाला 4 म्हणजेच काय असेल 2 रेस टू 2 असेल. साहजिकच 2 रेस टू 2 इक्वल टू 2 रेस टू एक्स. पाया समान आहे. साहजिकच या ठिकाणी एक्सची किंमत किती येईल 2 येईल. म्हणजे ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन आपण एखाद्या रिॲक्शनचं डबल्ड करतो, बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतो, त्यावेळेस रेट 4 येतो. साहजिकच आपणाला एक्सची किंमत ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आली, रेटची किंमत काय आली तर 2 आली. एक्सची किंमत किती आली 2. आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ वाय काढायचं आहे. टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ वाय सेकंड पार्टकडे जातो आहे. इफ द कॉन्सन्ट्रेशन बी इज डबल्ड. कॉन्सन्ट्रेशन बी ज्यावेळेस आपण डबल्ड करतो आणि त्या ठिकाणी याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवतो, त्यावेळेस रेट डबल्ड होतो. बघा, ज्यावेळेस एखाद्या रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन डबल्ड केला, रेट डबल झाला की ती फर्स्ट ऑर्डर असतं. कॉन्सन्ट्रेशन डबल्ड केलं, रेट चौपट झाला की ती सेकंड ऑर्डर असतं. साधी सोपी हिंट्स आहे लक्षात ठेवण्यासाठी. साहजिकच रेट, न्यू रेट बी, कॉन्सन्ट्रेशन बी इज डबल्ड, रेट इज डबल्ड. द न्यू रेटला R3 इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन बी रेस टू वाय. साहजिकच तिसऱ्या इक्वेशन या ठिकाणी याला इक्वेशन थर्ड म्हणून आपण ह्या इक्वेशनला इक्वेशन फर्स्टने डिवाईड करू. R3 डिवायडेड बाय R1 इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन बी रेस टू वाय. साहजिकच R3/R1 इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स इंटू 2 रेस टू वाय इंटू बी रेस टू वाय डिवायडेड बाय के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय. केला के कॅन्सल झाला, ए रेस टू एक्सला ए रेस टू एक्स कॅन्सल झाला, बी रेस टू वायला बी रेस टू वाय कॅन्सल झाला. साहजिकच R3/R1 बरोबर 2 रेस टू वाय आला. काय आला 2 रेस टू वाय. कॉन्सन्ट्रेशन बीचं आपण डबल्ड करतो आहे, रेटसुद्धा डबल्ड होतो आहे, म्हणजे R2/R1 इक्वल टू 2. देअरफोर 2 इक्वल टू 2 रेस टू वाय. 2 इक्वल टू काय 2 रेस टू वाय. साहजिकच या ठिकाणी वायची किंमत किती येईल तर 1 येईल. वायची किंमत किती येईल 1. एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 1. तर लक्षात घ्या, मी आपल्याला साधी सोपी हिंट्स सांगितली. प्रॉब्लेम सोडवताना रेट जर डबल्ड कॉन्सन्ट्रेशन डबल्ड केलं, रेट चौपट झाला की सेकंड ऑर्डर, आणि जर कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, रेटही डबल झाला, त्याच प्रपोर्शनमध्ये वाढला, तर ती फर्स्ट ऑर्डर. आणि म्हणून एक्स आणि वायच्या किमती किती आल्या? वायची किंमत 1, एक्सची किंमत 2. आणि म्हणून रेटला लिहिताना रेट इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय. आणि मग एक्स इक्वल टू 2, वाय इक्वल टू 1. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. रेट इक्वल टू के इंटू ए रेस टू 2 इंटू बी रेस टू वाय. या ठिकाणी हा प्रॉब्लेम ट्राय दिसमधला पहिला पार्ट प्रॉब्लेम या ठिकाणी संपला. सेकंड पार्टकडे मी पुन्हा येतो आहे. सेकंड पार्टमध्ये आपणाला ट्राय दिसमध्ये ए प्लस बी गिव्ह सी ही रिॲक्शन दिलेली आहे, आणि रेट बरोबर के इंटू ए रेस टू 2 इंटू बी रेस टू, म्हणजे रेट बरोबर ह्या ए प्लस बी गिव्ह सी या रिॲक्शनसाठी रेट लॉ दिला आहे. रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू 2 इंटू बी रेस टू 1. आता रेट कॉन्स्टंट रिॲक्शनचा दिला आहे 25 डिग्री सेल्सिअसला. केची किंमत दिली आहे किती 6.25. रेट ऑफ रिॲक्शन एचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 1 मोल पर DM³ सेकंड इन्व्हर्स, आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.2 मोल्स डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवत असताना यामध्ये किमती आपण सबस्टिट्यूट करूया. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.25 मोल्स रेस टू -2
सेकंड इन्व्हर्स. कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू 1 मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स. कॉन्सन्ट्रेशन बी 0.2 मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स. आता या ठिकाणी आपणाला किमती जर सबस्टिट्यूट केल्या इक्वेशनमध्ये तर रेट काढता येईल. रेट बरोबर 6.25 इंटू 10⁻6.25 इंटू हा 6.25 काय केची किंमत आहे, रेट कॉन्स्टंटची किंमत आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 1चा वर्ग इंटू 0.2 रेस टू किती 1. मग या ठिकाणी 6.25 इंटू 1 1चा वर्ग 1च इंटू 0.2 6.2 इंटू 0.2 जर गुणाकार केला आपण तर 1.250 हे 0.2ने 6.25ला गुणलं तर 1.250 येईल आणि युनिट येईल रेटचं मोल डेसिमीटर क्यूब इन्व्हर्स सेकंड इन्व्हर्स. आरची किंमत या ठिकाणी आपणाला कॅल्क्युलेट करता आली.